31 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. आपल्याला साधायचं काय हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधनं आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचं होतं. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुलं गाडीत बसली, पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला आणि गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं. त्या गृहस्थाला नाही तसं वाटलं. वसिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निस्संग आहे, ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कोणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कोणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचाचं आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीसुद्धा प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणानं वागावं. ही वृत्ती अभ्यासानं आणि वारंवार विचारानं वाढवावी. प्रपंचात प्राप्त झालं त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचं व्हावं, राम ठेवील तसं समाधानानं राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वरार्पण करणं आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थामध्ये मिसळल्यानं दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सगळं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी आणि यानंच अत्यंत समाधान होतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.